दाखल झालेला चतुर्थ हिंद केसरी जयेश शेठ पाटील यांचा बैलगाडा क्षेत्रातील बाहुबली अर्थातच सोन्या 50-50 याच्या उपस्थितीमध्ये या सोहळ्याचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। आज आपण पाहिलं तर शंकराचा ढवळा नंदी अर्थातच या सोहळ्यासाठी साजरा दाखल झाला आणि अगदी त्याच्या पावलानं आपण पाहिलं तर या सोहळ्याला 4 चांद लागले गेले। आतापर्यंत मैदानं खूप गाजवली, आतापर्यंत आपण पाहिलं तर शर्यती खूप गाजवल्या, हिंद केसरी देखील झाला आणि आजही तोच रुबाब आणि आजही तोच दरारा सोन्या 50-50चा। आजही सोन्या 50-50 तोच अंदाज, तोच रुबाब आणि तोच दरारा घेऊन नवी मुंबईच्या नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी घरोंदा या मैदानामध्ये दाखल झाला। घनसोली कॉलनी प्रीमियर लीग मध्ये तोच बैलगाडा क्षेत्रातील बाहुबली आज त्याच दराऱ्यासनं आणि त्याच रुबाबामध्ये उभा आहे। व्यासपीठाच्या बाजूला तुम्ही सोन्या 50-50 अर्थातच जयेश शेठ पाटील यांचा लाडका सोनारपाड्याचा सोन्या 50-50 तुम्ही पाहू शकता आणि त्याच्या उपस्थितीमध्ये आजचा सर्वात मोठा घनसोली कॉलनी प्रीमियर लीगचा ग्रँड ओपनिंग आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी होणार आहे। स्क्रीनवरती सध्या आपण पाहिलं तर दाखवलं जात आहे अर्थातच डोंबिवलीतील सोनारपाडा गावातील या सोनारपाडा गावाचं नाव महाराष्ट्राच्या गावागावापर्यंत पोहोचवलं, बैलगाडा क्षेत्रापर्यंत पोहोचवलं, बैलगाडी शौकीनांपर्यंत पोहोचवलं। एवढंच नाही, क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळाडूंचं आकर्षण म्हणून ठरला असा ज्या व्यक्तीनं बैलगाडी क्षेत्रामध्ये 5 नामांकित बैल घडवली त्यातलाच एक प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारा श्री जयेश शेठ पाटील यांचा लाडका तुम्ही पाहताय। चतुर्थ हिंद केसरी चारही खांदी पब्लिकचा बेताज बादशाह, ओरिजिनल 24 कॅरेट सोनं, दोन्ही साइडनं खेळणारा पळणारा ओरिजिनल बिनजोडचा बेताज बादशाह कुमार रिया जयेश शेठ पाटील आणि साहिल विजय पाटील यांचा लाडका म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील बाहुबली बिनजोडचा बादशाह, हिंद केसरी शंकराचा ढवळा नंदी सोनारपाड्याचा सोन्या 50-50 आपण पाहिलं तर आज या मैदानामध्ये दाखल झाला। सोन्या 50-50 म्हणजे तोच अंदाज, तोच रुबाब आणि तोच दरारा। आजही या सोन्या 50-50ला बघायला तीच गर्दी होते। आज जरी तो निवांत असला तरी त्याच्या नुसत्या पळण्यानं विरोधकांची धडधड वाढायची, काळजाचा ठोकाही तेव्हा चुकायचा। काळाचा खेळ बघा ना कसा असतो, ज्या पायांनी काळ गाजवलाय तीच पावलं आज छत्रपती शिवाजी महाराज घरोंद्याच्या मैदानामध्ये घनसोली प्रीमियर लीग साठी ती पावलं दाखल झाली आणि मैदानामध्ये ती पावलं आल्यानंतर वेगळीच ऊर्जा या मैदानामध्ये आली। मैदानं खूप गाजवली, शर्यती खूप जिंकल्या, हिंद केसरी देखील झाला। आज जरी शांत असला तरी रुबाबही तोच, दरार देखील तोच। बैलगाडा शर्यतीच्या इतिहासात आणि चाहत्यांच्या मनात सोन्या 50-50 हे नाव कायम बादशाह म्हणून सोनेरी अक्षरामध्ये लिहिलं जाईल। हाही वेगळा इतिहास आहे आणि हा इतिहास नक्की लक्षात ठेवा, कारण की आजही तो कायम बादशाह आणि कायम बादशाह म्हणूनच इतिहासामध्ये सोनेरी अक्षरामध्ये सोन्या 50-50 हे नाव लिहिलं जाईल। सध्या ओमसा MTCच्या स्क्रीनवरती सोन्या 50-50 याला तुम्ही पाहताय।